CCN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी। दलित विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करणाऱ्या राहुल बोंद्रे यांना दलितांची मते मागण्याचा अधिकार नाही। पत्रकार परिषदेत भाई विजय गवई यांचा घणाघात। आंबेडकरी चळवळीतील नेत्यांची राहुल बोंद्रे यांच्या विरोधात एकजूट। संविधानाचे जागर करण्याचे ढोंग करणाऱ्या महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल बोंद्रे यांच्या अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालयात दलित विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून संविधानाने विद्यार्थ्यांना दिलेल्या मूलभूत हक्कांची पायमल्ली होत असल्याने राहुल बोंद्रे यांना दलितांची मते मागण्याचा अधिकार नसल्याचा गंभीर आरोप भाई विजय गवई यांनी पत्रकार परिषदेदरम्यान केला। यावेळी आंबेडकरी चळवळीतील विविध पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते। यामध्ये भाई हिम्मतराव जाधव, सतीश पंडागळे, मच्छिंद्र मघाडे, सुनील साळवे आदी उपस्थित होते। यावेळी पुढे बोलताना भाई विजय गवई यांनी काँग्रेसने कायमच दलितांचा वापर मतांसाठी केला असून दलितांचे कायमच नुकसान केले आहे। त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत दलितांनी काँग्रेस पक्षाला मतदान करू नये असे आवाहन त्यांनी केले। आज आम्ही रिपब्लिकन चळवळीमध्ये काम करणारे सर्वच पक्षाचे प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी एकत्र येऊन एक पत्रकार परिषद आपल्या समोर घेत आहोत। त्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की ह्या निवडणुकीमध्ये संविधानाचा वापर करून मतं मागण्याचा जो खोटा धंदा राहुल बोंद्रे करत आहेत, त्यांच्याच एक कॉलेजशी संबंधित एक बातमी काल प्रकाशित झाली। त्या बातमी सर्वच दलित जनतेला हादरून अशी लावणारी बातमी होती की एक दलित मुलगी त्या कॉलेजमध्ये शिकत असताना 2022-23 या वर्षामध्ये तर त्या मुलीला तिचं प्रथम वर्ष त्या ठिकाणी ती शिकली, तिथून पास झाली। तिला द्वितीय वर्षामध्ये दुसऱ्या ठिकाणी तिचं लग्न झाल्यामुळं दुसऱ्या ठिकाणी तिची TC घेऊन दुसरीकडे त्या ठिकाणी तिला ॲडमिशन घ्यायची होती। परंतु मॅनेजमेंटचं कारण पुढं करून प्राचार्याला भेटा आणि प्राचार्य सांगतात मॅनेजमेंटला भेटा, या दोन्ही गोष्टीमध्ये तिला गुंतवून ठेवून तिचं एक वर्ष तिचं वाया घालण्याचं काम हे अनुराधा इंजिनिअरिंग कॉलेजच्या माध्यमातून झालेलं आहे। की जी अनुराधा इंजिनिअरिंग कॉलेज राहुल बोंद्रे यांच्या नावानं चालते। राहुल बोंद्रे आज दलितांचा मतांचा वापर स्वतःच्या वापरासाठी तर करतच आहेत, पण ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान हे बाबासाहेबांनी आपल्या सर्वांना दिलं, समान दिलं, त्याच पद्धतीचं त्या मुलीला सुद्धा संविधानाच्या माध्यमातून तिचा अधिकार होता की तिची TC काढून दुसऱ्या शाळेमध्ये ती TC दाखल करण्याचा, तिला तिच्या हक्कापासून वंचित ठेवण्याचं काम राहुल बोंद्रेच्या मॅनेजमेंटच्या त्या अनुराधा इंजिनिअरिंग कॉलेजच्या लोकांनी केलेलं आहे। अलीकडच्या काळामध्ये आपण बघतोय की जेवढा त्यांचा प्रचार ह्या माध्यमातून झालाय चिखली विधानसभा मतदारसंघात, त्यांनी सगळीकडे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बाबासाहेबांचे पंतू आणले असतील, अनेक बाबासाहेबांच्या घटनेवर, संविधानावर ते बोलले की आम्ही त्यांना वाचवण्यासाठी बाहेर निघालेलो आहे। बाबासाहेबांची घटना संविधान वाचवण्यासाठी ते बाहेर आलेले म्हणतात, पण त्याची ती खरी पायमल्ली करण्याचं काम त्यांनी आता त्यांच्या कॉलेजच्या माध्यमातून सुरू केलेलं आहे। या अगोदर आम्ही अनेक ठिकाणी ते सांगितलं की काँग्रेस हे जळतं घर आहे। याच काँग्रेसचे जे शिलेदार आहेत, या ठिकाणचे उमेदवार आहेत, त्यांच्या कॉलेजमध्ये असा प्रकार जो होतोय तो अतिशय निंदनीय आहे। आणि ह्या सर्वप्रथम आम्ही सर्व आंबेडकरी चळवळीचे सर्व प्रमुख पदाधिकारी राहुल बोंद्रे आणि त्यांच्या अनुराधा इंजिनिअरिंग कॉलेजच्या या ठिकाणी जाहीर निषेध करतो। आणि परत लगेच आता आमचं हे चालू असताना, एक वातावरण सुरू असताना, एक प्रियंका उदयभान इंगळे म्हणून मुलगी आहे सिंदखेड लप्पालीची। ही मुलगी 2017 ते 2020 पर्यंत क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी शिकली, टेलिकॉम मेकॅनिकल तिकडे होती तिचे फक्त अवघ्या 5,000 रुपयासाठी तिचे डॉक्युमेंट दिलेले नाहीत। त्या मुलीचे आता 2022 ते आतापर्यंत डॉक्युमेंट न दिल्यामुळे तिचंही किती शैक्षणिक नुकसान झालं असेल याचा आपण विचार न केलेलाच बरा। बांधवांनो, मला माझ्या आंबेडकरी जनतेला या माध्यमातून, आपल्या माध्यमातून एक सांगायचं आहे की ज्यांनी फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नावाचा वापर फक्त आपल्या मतासाठी केलेला आहे आणि प्रत्यक्षात जर आपण पाहिलं तर त्यांची कृती ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लेकराच्या बाबतीत, बाबासाहेबांच्या संविधानाच्या बाबतीत ही चुकीची आहे। ते फक्त त्यांचा वापर करतात। आमच्या मुलांचे 5,000 रुपयासाठी असेल किंवा तिच्या अधिकारात असलेली तिची TC मागण्यासाठी गेलेल्या मुलीला तिच्यापासून वंचित ठेवणं हे कितपत त्यांना योग्य वाटते। म्हणून असे लोक जे आहेत की जे आमच्या दलितांच्या फक्त मताचाच वापर करतात, अशा लोकांना
आमच्या आंबेडकरी जनतेला माझं आव्हान आहे की त्यांनी अशा लोकांच्या पाठीशी उभं राहू नये, त्यांना मतदान करू नये, जेणेकरून हे लोक जर पुनश्च जर सत्तेत जर आले, यांच्या शाळे कॉलेजेसच्या माध्यमातून आपल्या अनेक मुलांची शिष्यवृत्ती परत हे खातील, डुबवल्या जातील, आपल्या मुलांचं असं परत शैक्षणिक नुकसान सुद्धा त्या ठिकाणी पुढच्या काळात ती करतील. म्हणून येणाऱ्या काळात आपल्या मुलांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये आणि आपल्या समाजाचा किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा गैरवापर होऊ नये, म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपण राहुल बोंद्रे आणि त्यांच्या काँग्रेसच्या पाठीशी राहू नये, एवढीच आपल्याला आग्रहाची विनंती करतो. आताच एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून की एक दलित बांधवाची मुलगी, आमचे काका असतील, बाबा असतील, भाऊ असतील, यांची मुलगी, हिच्यावर अनुराधा इंजिनिअरिंग कॉलेजच्या माध्यमातून जो अन्याय झालेला आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला सांगितलेलं आहे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आम्ही जर संघर्ष करत असाल, शिकत असाल आणि या माध्यमातून हे काँग्रेसचे जे माजी आमदार असतील, हे जर आमच्यावर अन्याय अत्याचार करत असतील, तर या संपूर्ण दलित बांधवांना मी जाहीर आव्हान करतो, तुमच्या पाठी राखणारा राजरत्न आंबेडकर साहेब या विधानसभेमध्ये त्यांनी उमेदवार दिलेला आहे, मी त्यांचा उमेदवार आहे आणि मला तुम्ही चांगल्या मताधिक्याने विजयी करा अशी माझी तुमच्या सर्वांना विनंती आहे. आणि हे जे आपल्या दलित महिलांवर असतील किंवा माझ्या भावांवर असतील, शैक्षणिक माध्यमातून जर अन्याय करत असतील, तर यांना आपण पाठीराखा बनवू नका. चिखली केबल नेटवर्कच्या GTPL बॉक्स CCN न्यूज पाहण्यासाठी चॅनल नंबर 72 पहा. तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.